श्री स्वामी समर्थ दोस्तो, गुड मॉर्निंग. आज सकाळचे वाजले 5 आणि मी सकाळी 4 वाजेपासून उठून पोळ्या वगैरे 3:30लाच उठलो. त्यावेळेस खरं म्हणजे कारण की आम्ही जातो आहे फिरायला, त्याचं मी टिफिन तयार करते. टिफिन तयार झाल्यानंतर आम्ही सगळेजण तयारी झाल्यानंतर आम्ही कॉलनीत आलो. कॉलनीत आमच्या ताई येत्या यांनी गाडीची पूजा वगैरे केली, कारण की 2 गाड्या घेतोय आम्ही सोबत आणि दोघं गाडीची आधी पूजा करून घेतली, कारण की आणि दोघं गाड्यांच्या पूजा झाल्यानंतर मग ना आम्ही निघालो. इथं मस्तपैकी आधी पूजा करून घेतली दोघी गाड्यांची आणि त्यानंतर मग आम्ही हे केलं, इथं मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली, कारण की मग सगळी आणि देवाजवळ प्रार्थना केली की आमची ट्रिप व्यवस्थित सक्सेस हो. आणि त्यानंतर मग आम्ही इकडं निघालेलो आहे. इथे पहाटे तुम्ही बघू शकता, खूप अंधार आहे अजून हॅलो आहे. तर त्यानंतर मायनस आम्ही 200. इकडं निघालेलो आहे. आम्ही निघालेलो हो. आहे ओझरचा गणपती विघ्नेश्वरला आणि अजून भरपूर ठिकाणी झालं. तर त्यानंतर मग आधी इथं चहा घ्यायला थांबलोय, कारण की चहाचा वेळ होता आणि सकाळचा वेळ म्हटला चहा पाहिजे. तर इथं आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर आमची कोण? प्रवासाला आम्ही सुरुवात केली आणि इथं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खूप छान वातावरण होतं. सकाळचा वेळ होता आणि एकदम व्यवस्थित वाटत होतं. तर चला मग मी तुम्हाला आता कुठं जाणार आहे, आम्ही कुठं नाही, ते सगळं मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा नक्की प्रयत्न करेल आणि आमची ट्रिप कशी झाली ते मी तुम्हाला सांगेल. ट्रिप म्हणजे खूप सुंदर आणि छान झालेली. आम्ही सगळ्यांचा साथ सोबत होतो आणि हसी मजाक गप्पा वगैरे करत करत आम्ही इथं निघालेलो आहे आणि त्यानंतर आमचं पहिलं स्थान म्हणजे जे गणपतीचं होतं तिथं आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथं पोचलोय. खूप सुंदर होतं आणि खूप छान सोय होती. आणि एकदम म्हणजे ते म्हणतात ना, गणपतीचं स्थान म्हणजे कसं एकदम सुंदर व्हायला पाहिजे तसं होतं. आणि इथंही बघा, आम्ही आता इथं पार्किंगसाठी आम्ही जागा बघतोय, पार्किंग करू आणि नंतर मग पुढच्या याला निघू. गाडी पार्क केली आणि त्यानंतर इथं आम्ही आधी सगळ्यात पहिले पाय धुवायला निघालो. इथं नदी आहे, नदीवर पाय धुवायला आलो. म्हणजे खूप सुंदर होतं सगळेजण हे. आणि हे बघा इथं मस्तपैकी हे बघा किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर मग आम्ही तू धुतले हातपाय पाय? वगैरे धुवून नंतर मग परत गणपतीच्या दर्शनाला निघालेले. आता इथं सगळेजण कोण आम्ही आहे? फोटो माधवी? वगैरे काढले, शूटिंग केली आणि नंतर मग आम्ही हे निघालेलो आहे विघ्नेश्वरच्या गणपतीला. इथं बघू शकता खूप सुंदर असं देखावा आहे. हे बघा इथं मस्तपैकी हे बघा हत्ती, किती सुंदर हत्ती आहे. आणि त्यानंतर मग इथं आम्ही गणपतीला निघालेलो आहे, इथं बघू शकता. आणि विघ्न जयंती त्या दिवशी ना जयंती होती, विघ्न जयंती होती आणि आम्ही त्या दिवशी गेलो होतो. त्या दिवशी पूजा वगैरे चालू होती, गणपतीची मध्ये पूजा चालू होती. तरीही आम्हाला खूप सुंदर असे दर्शन वगैरे झाले. गर्दी होती, पण मग आम्हाला दर्शन वगैरे म्हणजे खूप सुंदर दर्शन झाले आमचे. आणि त्यानंतर मग एकदा दर्शनाला गेलो. इकडं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गणपतीचं आहे आणि गणपतीची मूर्ती तेवढी सुंदर होती, मनमोहून घेणारी गणपतीची मूर्ती आहे. तुम्ही तर नक्की गेलेले असणार, पण मी तर पहिल्यांदा गेलेलो होतो. मला खूप सुंदर आणि खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही इथं म्हणजे असं हे बघा इथं मस्तपैकी रांगोळी काढली होती आणि इथं पूजा चालू होती गणपतीची. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडने आम्हाला परवानगी दिली जायला, कारण की मध्ये हे नव्हतं. त्यानंतर मध्ये फोटोशूटला परवानगी नसल्यामुळे आम्ही तेवढेच शूट केले. आणि नंतर मग दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे काय असतं तुम्हाला तर माहिती आहे.
मी काय काय वस्तू आणली नाही आणली ते सर्व तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ करेल आणि त्यात सांगेल की काय काय आणलं. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केल्यानंतर आम्ही निघालेलो आहे आणि खूप वेळ झाला बघा इथं मस्तपैकी निघालेलो आहे. खूप छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर भरपूर प्रवास केल्यानंतर लागली होती भूक आणि मग तिथे आम्ही जेवायला बसलो. इथे एक बंद म्हणजे ओपन अजून चालू झालेलं नाहीये पेट्रोल पंप. फक्त बांधकाम झालेलं होतं आणि खूप छान होती जागा वगैरे आम्हाला चांगली वाटली म्हणून आम्ही तिथं जेवणं केले. जेवणं केल्यानंतर मग आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो होतो. तर हा विघ्न ओझरचा विघ्नहर्त्याच्या गणपतीचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ